खाजगीकरणाच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन 3 दिवसांचे अधिवेशन 7 फेब्रुवारीपासून सोलापुरात होणार आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी कॉम्रेड मोहन शर्मा राहणार आहेत। या अधिवेशनात राज्यभरातून किमान 10,000 कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक आणि अप्रेंटिस सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली। 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी प्रतिनिधी अधिवेशन होणार असून महाराष्ट्रातून निवडून आलेले 520 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। या अधिवेशनात प्रस्तावित विद्युत कायदा 2026 रद्द करण्यात आलेले 29 कामगार कायदे पुन्हा लागू करणे, नवीन 4 लेबर कोड रद्द करणे तसेच वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सरचिटणीस कृष्णा भोयर व फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली। 7, 8, 9 असं 3 दिवस सोलापूर या शहरामध्ये होत आहे। हे पहिल्यांदाच होत आहे। राज्याच्या विविध कंपन्यांमध्ये सर्वात पहिली व बहुसंख्य कामगारांचे नेतृत्व करणारी संघटना, ही संघटना महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर देशामध्ये सुद्धा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज जी देशातली मोठी संघटना हिला संलग्न आहे आणि देशाच्या 28 राज्यामध्ये कार्यरत आहे। ही संघटना जागतिक कीर्तीचे कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी स्थापन केलेले 1958 साली आणि दुसरे नेते कॉम्रेड दत्ता देशमुख जे लाल निशाण पक्षाचे होते, हे 2 नेत्यांनी या संघटनेची स्थापना केलेली आहे। या संघटनेला स्थापन होऊन आज जवळजवळ 65 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि या 65 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विविध कंपन्यांची, विद्युत मंडळाची प्रगती कशी होईल, त्याचबरोबर या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार, आउटसोर्सिंग कामगार, सुरक्षा रक्षक आणि प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या सर्व कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत आहे। विविध कंपन्या ह्या महाराष्ट्राच्या 16 कोटी जनतेच्या मालकीच्या आहेत आणि 3 कोटी 17 लक्ष विविध ग्राहकाच्या मालकीच्या आहेत। त्या सरकारी कंपन्या सरकारी राहिल्या पाहिजे आणि यामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्याच्यावर चालते या कंपन्यांवरती, त्या कंपन्या टिकल्या पाहिजे, त्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्याच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे। याकरता सातत्याने आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कामगारांचे प्रश्न सोडवत असताना संघर्ष करत असतो। सध्या या 3 वीज कंपन्यांमध्ये विविध मार्गाने खाजगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुख्यतः जी वितरण कंपनी आहे, जी राज्याच्या 47 लाख शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा करतो, या वितरण कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि म्हणून भिवंडी, मालेगाव, मुंब्रा हे 3 भाग सध्या त्यांनी फ्रँचायझी तत्वावर चालवायला दिली। आमची मागणी आहे ती परत वितरण कंपनीकडे घ्यायला पाहिजे। तर यापूर्वी जळगाव, त्याचबरोबर नागपूर आणि औरंगाबाद खाजगी भांडवलदारांना दिले होते, ते चालवू शकले नाही। 10 वर्षानंतर महावितरण कंपनीला परत घ्यावं लागले। आता तशाच पद्धतीची फ्रँचायझी 13 शहरामध्ये मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या ते करू इच्छितात, तर आमचा सक्त त्याला विरोध आहे। आम्ही एकही परिमंडळ किंवा मंडळ, जिल्हा हा खाजगीकरणाला जाऊ देणार नाही, त्याविरोधात आम्ही संघर्ष करणार आहोत। दुसरं, महानिर्मिती कंपनी ही सरकारच्या मालकीची निर्मिती कंपनी आहे आणि या निर्मिती कंपनीचा आता वाटा, या गव्हर्नमेंट कंपनीचा वाटा 39% राहिलेला आहे आणि 61% खाजगी भांडवलदारांना वीज निर्मितीचे क्षेत्र सोपवलेलं आहे। म्हणून या अधिवेशनामध्ये वीज निर्मितीची क्षमता, स्थापित क्षमता सरकारने वाढवायला पाहिजे। सोलर एनर्जी ही मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती कंपनीला करण्याची परवानगी दिली पाहिजे। विविध भागामध्ये कोळशावर आधारित, पाण्यावर आधारित तरंगते प्रकल्प, सौर प्रकल्प निर्मिती कंपनीला करण्याची परवानगी दिली पाहिजे। तिसरी कंपनी आहे महापारेषण कंपनी। या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर लाईन्स उभ्या केलेल्या आहेत, पण यामध्ये 200 कोटीच्या वरचे प्रोजेक्ट PBCBच्या माध्यमाने राज्य सरकारने खाजगी भांडवलदारांना देण्याचा प्रयोग सुरू केलेला आहे। काही प्रकल्प अदानी या कंपनीला दिले सुद्धा आहे
आमचा विरोध आहे की एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे, तर महापारेषण कंपनीनं महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये फार मोठे प्रकल्प, इंडस्ट्रीज आणि IT सेंटर्स येणार आहेत आणि त्याकरता वीज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याकरता या कंपनीला राज्य सरकारने परवानगी दिली पाहिजे. पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. ही प्रामुख्याने या ठिकाणी आमची मागणी आहे. कल्पना असेल की देशामध्ये बाकीच्या सर्व वस्तूंच्या किमती, तुमचं मोबाईल आहे, तुमचा पॅन्ट आहे, तुमची जीन आहे, तुमचा ओव्हरकोट आहे, तुमची छत्री आहे, या सर्वांच्या किमती ठरलेल्या आहेत एकाच किमतीला. एखादा खड्डे खोदणारा कंत्राटी कामगार दिला तर त्याला तीच किंमत लागणार आहे आणि अंबानी अदानी विकत घ्यायला गेला तर त्याला तीच किंमत लागणार आहे. पण या देशामध्ये फक्त एक वीज अशी वस्तू आहे की ज्याची किंमत एक नाही आहे, त्याची किंमत वेगवेगळी आहे. गरीब लोकांकरता कमी आहे, मोठ्या लोकांकरता त्याच्यापेक्षा जास्त आहे, कमर्शियल उद्योगाकरता थोडं जास्त आहे आणि इंडस्ट्री करता त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि या सर्वांचं समायोजन करून हा दुर्बल घटक जो आहे, खालचा जो समाज आहे, डोमेस्टिक लाईट अँड फॅट मध्ये वीज घेणारा जो ग्राहक आहे, यांना कमी दरामध्ये आपण वीज पुरवतो. हे जे येणारे आहेत खाजगी कंपनी, कॉर्पोरेट घराणे आहेत, ते काही हे सोशल ऑब्लिगेशन करता येत नाही आहे, समाजाची सेवा करण्याकरता येत नाही आहे, ते येतात नफा कमवण्याकरता. आणि म्हणून हा ग्राहकाचा फार मोठा तोटा या माध्यमाने खाजगीकरणामध्ये आहे. नंबर 1, देशामध्ये जी परिस्थिती आहे, सर्व उद्योगाचं खाजगीकरण करायचं आणि उद्योगाचं खाजगीकरण करायचं म्हणजे जनतेच्या पैशाच्या आधारावर जी यंत्रणा देशामध्ये आणि राज्यामध्ये उभी केली. काय म्हटलं, आम्ही काय निर्णय घेणार आहोत सोलापूरच्या अधिवेशनामध्ये की जी यंत्रणा जनतेच्या पैशावर उभी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यांमध्ये, ती यंत्रणा कवडी मोल किमतीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट न करता अंबानीला, अदानीला, टाटाला, बिर्लाला, टोरेंटला वगैरे वगैरे कोणतंही इन्व्हेस्टमेंट न घेता त्यांच्या मोफत देण्याचं कधी नव्हतं असं प्रावधान या नवीनच्या कायद्यामध्ये आणलेलं आहे. आपल्याला सर्व म्हणजे मातब्बर मंडळी आपण सर्व आहात, आपल्याला माहीत असेल की या 65 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्याही अर्थमंत्र्यांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आम्ही सार्वजनिक उद्योग विकणार आहोत कधी भाषण नाही केलं. पण या अर्थमंत्र्यांनी सीतारामननी मात्र केलं. काय केलं म्हटलं तिनं की जितके 17 पब्लिक सेक्टर आहेत त्याला आम्ही विकणार आहोत 60,000 कोटी रुपये, 60 लाख कोटी रुपये त्याच्या माध्यमाने मिळवणार आहोत. किती उद्योग आहेत ते, रेल्वे आहे, कोळसा आहे, वीज आहे, MIDC आहे, BSNL आहे, MTNL आहे, रेल्वे स्टेशनचे काय म्हणतात प्लॅटफॉर्म आहे, एअर इंडिया आहे. हे सर्व विकण्याचा धंदा या सरकारने लावलेला आहे आणि त्याचा परिणाम आहे आपल्यावर.